पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवायला सुरुवात केली। आज बारामतीमध्ये पहिला जनता दरबार घेण्यात आलेला आहे। सहयोग बंगल्यावरती जनता दरबार सध्या सुरू आहे। विविध संस्थांच्या बैठका सुद्धा सुनेत्रा पवार घेणार आहेत आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, जसे अजितदादा जनता दरबार घ्यायचे तशाच पद्धतीने आता सुनेत्रा पवारही घेत आहेत। सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बारामती मधले जे काही शेतकरी असतील किंवा अनेक संस्थांचे अधिकारी असतील ते सुद्धा सुनेत्रा पवारांच्या भेटीला येतात। कशा पद्धतीने जनता दरबार सध्या सुरू आहे बारामतीत? नक्कीच सिद्धेश, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आज जनता दरबार घेत आहे। खऱ्या अर्थाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळेस जनता दरबार घ्यायचे त्यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी सहयोग निवासस्थानी दाखल व्हायचे। तशाच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील काम करण्याचं सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी सकाळी 9:30 वाजता आता जनता दरबार भरवलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आता या जनता दरबाराला जे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या समस्या आहेत ते समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने अजित काम करत होते तशाच पद्धतीने सुनेत्रा पवार देखील काम करतील अशी आशा देखील आता या कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि खऱ्या अर्थाने हा जनता दरबार झाल्यानंतर विविध बारामती तालुक्यातील संस्था आहेत त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या देखील आता बैठका ज्या आहेत ते सुनेत्रा पवार घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच दुःखद निधनानंतर देखील त्यांनी कामाला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज दिवसभर सुनेत्रा पवार जे आहेत ते बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।